हाय नमस्कार. तर ओळखा बरं कुणाचं लग्न आहे तर बघू शकता. हा का मेहंदी पण काढली, बांगड्या पण घातल्या. ओळखा बरं कुणाची लग्न आहे ती. आपलं सगळं काम पण झालेलं आहे, कपडे फिपडे सगळी झाले ते. आणि हो का बांगड्या, आणि हो का बांगडी घालताना कसलं झालं. मला आवड बांगडी सैन होत नाही, काय करावं. मला बांगड्याचा लय राग येतो. आणि बाईच्या हातात बांगडी असेल तेवढी छान दिसते बरं का, आहे ना. तर हो का आपली तयारी चालली. ह्याच्यात भरल्यात कपडे सॅकमध्ये. आणि इथं आहे डब्बा राहायचं तिकडं टाकला होता. ह्याच्यात आहे डब्बा आयर, कारण डब्बा उपयोगीला येतात व नाव ठेवू टाकून ओके मध्ये आहे डबा. आणि बारका नाही, 1-2 पायलीचा डबा आहे तेलचा. तर इथं चालली तयारी मस्तपैकी अशी. तर ओळखू शकताय की लग्न आपल्या मेहुण्याचं आहे, माझ्या मामाच्या पोराचं. इथं स्वयंपाक झालेला आहे ओके मध्ये. तात्याला स्वयंपाक करून ठेवलं, तात्याला चला म्हणलं तरी नको म्हणायला लागले. काय करावं. आणि बांगड्याशिवाय बायचा हात गोडजेर दिसत नाही, बघू शकते. छान दिसते का नाही. हा का हे बी हातात घातलेल्या माणसाने एकाच हातात घातले काय नाही बाय. हो का बांगडे करताना कसले लागले मला. मामी अजून भरा बांगड्या. कुठं भरा, हेच लय झाल्या त्या. याच्या दिवस लग्नाचं म्हणलं काय करायचं या एवढ्या भरून तरी उगाच पैशाचा भार. आणि हे बांगड्या घरातल्याच घातलेल्या मी, आधीचं गोट माझं. मग तर लग्नात पहिलं 6 बांगड्या घातल्या का नाही बारक्यापणी, लय म्हणजे रडाई यायचं. आणि आता नको नको वाटते त्या बांगड्या. म्हणतात ना बाईच्या हाताला बांगड्याशिवाय शोभा नाही. तर आज आहे लग्न, आज आहे 10 तारीख. तर हे हेड्या उद्याच पडन, लग्नाचं पडतील. जमलं तर हेड्या पण काढीन. आणि बानूला पण घेऊन चालली. बानूला पण कपडे बिपडे घातले ते मस्तपैकी. आणि बानूला सुद्धा बांगड्या घालायच्या त्या. मग बानूला घालती दीक्षा बांगड्या. तर म्हणलं चला एक ब्लॉग तर बनवावं म्हणलं. बानूच्या बांगड्या दाखवते की तुम्हाला, नाहीतर माणसं. हक्का कोपरात गेल्या त्या बांगड्या, बघितल्या का. हका नटलंय मस्तपैकी. कपडे फिपडे मामीने घेतलेली घातली ती, नटलंय. मग तर मी साडी घालणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे आपण कोणची साडी घालणार आहे. मामीने घेतलेली ब्लाऊज पण मस्त असं शिवून आणलेला आहे. आता गाडीची वाट बघायची आणि नटायचं. आता बानूला जेवण राहिले ना चारायचं. तिला जेवण, ती काय दूध उशिरा आले, दूध तापायला ठेवलंय. आता दूध तापल म्हणलं तोपर्यंत आपलं उरकून घ्यावं, आहे की नाही. तर मला हे म्हणायचं होतं तुम्हाला की कसं आहे माहिती का, कुणीही कोणाची नावं घेऊ नका, कुणीही काही म्हणू नका. जसं आहेत तसं हेडेव आहेत. कुणी कोणाला भांडण लावायचा प्रयत्न करू नका. मी गप बसले कारण कुठंतरी आपली पण चुकी होती. आपण संग होतो, त्यामुळं आपली चुकी होती. त्यामुळं समोरच्याने रागात असेल म्हणून आपण पण रागात जायचं नाही. समोरच्याने काय पण रागात बोलतं म्हणून चेहऱ्यात काय बदल वाटतो का माझ्या, तर ते जाऊ द्या मरू द्या. चेहऱ्यात काय बदल वाटतं का, तर वाटणारच. तर स्पेशल लग्नासाठी फ्रेश केलाय हे काय. ही 2 पुड्या लावल्या त्या. मग काय तर कधी ना कधी असतंय लग्न. आणि चांगले माणसं म्हणजे सगळे मामा मामी काका मावशी मामा, कुठं आजी आजोबा. आजी तर नाही, तुम्हाला आजीचा कदाचित मी फोटो पण दाखवला नाही. मोबाईलमध्ये काढून आणून धुवून घरात पण लावणार मी. तर चला, हेड्या आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या बांगड्या कशा वाटतात नक्की सांगायला विसरू नका. तर बाय.